नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या आपल्या चॅलेंजमधला आजचा आपला 45वा दिवस आहे. आजचं आपलं रायटिंग हे परत एकदा मैत्रीबद्दल असणार आहे. आता शेतावरनंच भाताची परीक्षा घ्यायची झाली तर एखादा आदर्शवत माणूस ओळखायचा कसा, एखादा चांगला माणूस ओळखायचा कसा, तर माझ्या मते आपण त्याचे मित्र बघावेत, त्याची मैत्री बघावी. जो माणूस जितका चांगला मित्र असतो तो माणूस तितकाच चांगला माणूस असतो. कर्ण अधर्माच्या संगतीत होता, पण तो मित्र प्रामाणिक होता म्हणून पराभूत झाल्यानंतर सुद्धा आज अनेक वर्षांनी त्याचं नाव आदराने घेतलं जातं. परिपूर्ण पुरुष म्हणजे परफेक्ट मॅन असं आपण ज्याच्याकडे बघतो ते श्रीकृष्ण. ते श्रीकृष्ण जितके चांगले प्रेमी होते, जितके चांगले गुरु होते, जितके चांगले योद्धे होते, जितके चांगले रणनीतिकार होते, तितकेच चांगले ते मित्र सुद्धा होते. हे आपण कृष्णाच्या आणि सुदामाच्या स्टोरीवरून आपल्या लक्षात येतं. या मैत्रीबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं, एका गाडीला चाकं 2 आणि त्यावर मित्र 3 होते. मध्ये मी बसायचो. जगाला माहिती असायचं की बाकीची 2 कोण होती. द्यायचाच झाला त्रास तर तिघांना एकदम द्यायला लागायचा. दोघांना दिला गेला की तिसरा अंगावर यायचा. लहानपणी किल्ल्यावर खेळताना आम्ही शिवबा झालो की तो खिंडीतला बाजी व्हायचा. इतरांना डब्यातलंही खाऊ न देणारा माझा मित्र मी मागितल्यावर मात्र जीव द्यायला राजी व्हायचा. आज सुद्धा ज्यावेळेस ही दुनिया प्रत्येक पावलावर माझ्या आडवी पडते तेव्हा त्याच्या मी आहे आपण बघून घेऊया असं म्हणण्यानं माझी हिंमत वाढते. आता दुनिया वेगळी झाली, शहरं वेगळी झाली, तरीही रिकामा वेळ त्याची आठवण काढते. मैत्री ही वाईन सारखी असते, जेवढी जुनी होईल तेवढी तिची किंमत वाढते. धन्यवाद.